प्राप्य पुण्यकृतां लोकान् उषित्वा शाश्वती समाः शुचिनां श्रीमतां गेहि योगो भ्रष्टो विचारते जयाक्षार्पणी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता जयाते गृहदेवता अधिरुद्धी पवित्र श्रीरामरायांच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या प्राणसंजीवन समाधीच्या निकट अनेक साधकांच्या श्रोत्यांच्या आणि गुरुवरांच्या उपस्थितीमध्ये आपण ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचं आणि गीतेच्याही 6व्या अध्यायाचं चिंतन करत आहोत. ज्ञानेश्वर महाराज वक्ता आणि श्रोत्यांना निमित्त बनवून आपणच आपल्याशी एक प्रकारचा आत्मसंवाद साधत असतात आणि ह्या ठिकाणी तसा हा संवाद चाललेला आहे. प्रस्तुतचा विषय योग साधनेपासून ज्याचं चित्त चलित झालेलं आहे त्याला योगाचरित मानसा. योग साधना करता करता ज्याचं योग साधनेच्या पासून जो च्युत झाला आहे, जो परांगमुख झालेला आहे, ज्याचं यानं त्या प्रकारे काहीतरी जीवनामध्ये अडथळा व्यत्यय आलेला आहे, अशा साधकाच्या जीवनामध्ये त्याला पुन्हा पुनर्जन्माची प्राप्ती होते. आणि पुनर्जन्म प्राप्त होत असताना तो सामान्य कुळामध्ये होत नाही. प्राप्य पुण्यकृतां लोकां उषित्वा शाश्वती समाः शुचिनां श्रीमतां गेहि योगो भ्रष्टो भिजायते. त्याचा जो जन्म आहे तो जन्म 2 प्रकारे त्याचं चिंतन करता येऊ शकतं. दुसऱ्या प्रकारचं चिंतन 42व्या श्लोकामध्ये येणार आहे. पहिला जो हा प्रकार आहे की साधना करताना साधनेबरोबर अंतःकरणामध्ये अजून काही थोड्याशा वासना आहेत आणि त्यामुळे देह पडल्यानंतर तो चंद्रलोक, सूर्यलोक, इंद्रलोक, स्वर्गलोकाला जातो. तो त्या ठिकाणी उत्तम प्रकारचे अंतःकरणामध्ये असलेल्या वासनेप्रमाणे भोगही भोगतो, परंतु त्या भोगामध्ये त्याचं मन राहत नाही. आणि मग पुन्हा तिथल्या सगळ्या वासना संपल्यानंतर पुन्हा तो खाली येतो. आणि खाली येत असताना कोणत्या कुलामध्ये येतो? शुचिनां श्रीमतां गेहि योग भ्रष्टो भिजायते. जे कुळ अत्यंत पवित्र आहेत आणि श्रीमंत आहेत अशा घरामध्ये हा योगभ्रष्ट जन्माला येतो. त्या घराचं वर्णन करताना काल आपण चिंतन पाहिलं की ज्या घरामध्ये नेहमी सत्य बोललेलं जातं, ज्या घराच्या लोकांचं आचरण वेदाच्या प्रमाणे आहे, ज्या लोकांच्या घरी दृष्टी ही केवळ शास्त्राची आहे, ज्यांच्या घरामध्ये सारासार विचार असलेला जो विवेक तो नेहमी नांदत असतो. आणि शेवटची ओळी वाचली होती आपण, जयाच्या पुरी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता जया ते गृहदेवता अधिरुद्धी. याचं चिंतन आपण करत असताना चिंता आणि ती विश्वाची पतिव्रता या 2 गोष्टीचं चिंतन आपण करत होतो. आणि ह्या टप्प्यापर्यंत आलो होतो
की पतिव्रता म्हटली की तिच्या जीवनामध्ये रात्रंदिवस आपल्या पतीचीच चिंता असते, त्याच्या व्यतिरिक्त दुसरी चिंताच नसते. आणि अशी जी पतिव्रता आहे ती पतिव्रता अनन्य भावाने, कायेने, वाचेने, मनानं त्या पतीला अनुसरलेली असते. पतीच्या मता अनुसरवणी पतिव्रता, पतीच्या मताला पूर्णपणे जिने अनुमोदन दिलेले आहेत अशी ती पतिव्रता. पण ज्या कुलामध्ये योगी जन्माला येणार आहेत अशा कुलाच्या मध्ये सगळ्या माणसांना चिंता असते. जयाच्या कुळी चिंता, ज्या कुलामध्ये योग भ्रष्ट पुरुष जन्माला येणार आहेत त्या कुळामध्ये लहानापासून तर मोठ्यापर्यंत, वृद्धापासून तर तरुणापर्यंत सगळ्याच मुलांना आणि वृद्ध माणसांना आणि तरुणांना चिंता असते. आणि ती कशी चिंता असते? या जन्मवृत्ती भवसागरातून मी केव्हा मुक्त होईल. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पायी मुरारे. हे गोविंदा, अरे आम्हाला ह्या जन्म आणि मृत्यू या सागरातून तू केव्हा पार करणार आहेस? आणि म्हणून ते रात्रंदिवस भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. जे रात्रंदिवस त्या परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये आहेत आणि मग ज्यांच्या घरामध्ये चिंता फक्त एकच आहे ती म्हणजे ईश्वराचा आत्मसाक्षात्कार करण्याची. जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. बस काही मी उद्धार पावेन या व्यतिरिक्त तुझी चिंताच नाही. रात्रंदिवस सदा हेची तळमळ, एकच तळमळ आहे लहानापासून तर मोठ्यापर्यंत. जया ते गृहदेवता, रुद्धी आदी, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या रुद्धी सिद्धी आहेत, त्या या योगभ्रष्ट पुरुष ज्या घरात जन्माला येणार आहेत अशा घरच्या त्या गृहदेवता असतात. प्रश्न असा निर्माण होतो, अहो भगवंताने सांगितले गीतेमध्ये, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती सहमात्मा स दुर्लभ. अनेक जन्माच्या शेवटी एखादा महात्मा साधना करताना मला प्राप्त होतो. आणि या ठिकाणी वर्णन असं येतं की ह्या घरच्या लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्या माणसाला एकच चिंता आहे, ती म्हणजे उद्धाराची. असं कुठं शक्य आहे का की सगळ्या माणसांना उद्धाराची चिंता आहे? अहो आपण 100 कुटुंबाचे एक घर पाहतो, पण एकाला सुद्धा उद्धाराची काळजी नसते. आणि मग ह्या घरामध्ये असं म्हणतात की लहानापासून सगळ्यांना उद्धाराची चिंता. असं घर कुठं मिळू शकतात का? कुठे पाहिलेत का? कुठे आहेत का? तर याचं वर्णन करायचं म्हटलं तर हे वर्णन ज्यांनी केलं त्यांचंच घर आहे. हे वर्णन ज्यांनी केलं, ज्ञानोबारायांनी वर्णन केलं की ज्यांच्या घरामध्ये एकच चिंता आहे. आणि ती चिंता कोणती आहे? झाली ईश्वराची पतिव्रता, ईश्वराला अनुसरणारी चिंता आहे. रात्रंदिवस तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत् प्रबोधनम एकच द्वैत परत्वंच ब्रह्माव्यासम विदुर्बुधः. असं सारखं चिंतन ज्या घराच्या लोकांना आहे असं घर मिळेल कुठं? म्हटले हो ना. गुरु निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई आणि ज्ञानराज माऊली, आणि याच्याही अगोदर ज्यांची आई रुक्मिणी माता, एवढी पतिव्रता आहे. पती काशीला निघून जरी गेला तरी रोज गंगेचं स्नान, सिद्धेश्वराचं दर्शन, सुवर्णपिंपळा प्रदक्षिणा, हनुमंतरायाला दर्शन आणि मग तुळशीला पाणी, असं रात्रंदिवस जिच्या जीवनातली एक आचारसंहिता होती तिलाही ती चिंता. आणि विठ्ठलपंतांचं काय? अहो लहान असतानाच एवढं वैराग्यशी व्यक्तिमत्व की गुरुनी एकदा सांगितल्याबरोबर दुसऱ्यांदा सगळं पाठ असायचं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, षडांग सहित वेदाचं सगळं परिशीलन केलेलं आहे. 6 शास्त्र ज्यांच्या हृदयावरती आरूढ झालेले आहेत, शब्द ज्यांच्या वाचेवरती नृत्य करत आहेत, असे विठ्ठलपंत त्यांना एकच चिंता उद्धाराची की संसारामध्ये येऊन सुद्धा मला संन्यास घ्यायचा आहे.
मला आत्मसाक्षात्कार करून घ्यावायचा आहे, अशा प्रकारची चिंता आईलाही आहे आणि वडिलांनाही आहे, दोघांनाही चिंता आहे. आणि मुलांचं तर काय हो, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणणं, ज्यांच्या घरामध्ये आत्मसाक्षात्कारा व्यतिरिक्त कोणता संसारच नाही. ज्ञानोबाने काय संसार केला, तैसा प्रतिपाद्य ईश्वर तो होवया लागे गोचरू, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, प्रत्यक्ष श्रुतीचं मूर्तिमंत रूपांतर, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, गाथा आणि हरिपाठ, चांगले 65 या ग्रंथाच्या रूपानं अवतीर्ण झालेले आहेत. आणि म्हणजे ज्या कुणी चिंता झाली विश्वाची पतिव्रता, त्यांच्या घरामध्ये एकच चिंता आहे. म्हणून तर हे 4 महापुरुष जन्माला आले की जे आल्या आल्या ज्ञानी होऊन जन्म आले होते. आणि म्हणून असं घर आपल्याला पाहायला भेटतं की नाही, असं ज्यांनी वर्णन केलं त्यांचंच घर पाहायला भेटतं आपल्याला. आणखी कोणाचं घर, या ज्ञानोबरायांचं घर तर आहेच, पण ह्या घराला ज्यांचं सानिध्य लाभलं असं घर नामदेव महाराजांचं आहे. नामदेव महाराजांच्या घरी 14 माणसं आहेत आणि या 14ही माणसांनी अभंग केले आहेत. एवढंच नाही, त्या घरामध्ये असणारी दासी म्हणून आलेली जनाबाई ती देखील संत आहे. आणि म्हणून म्हणावं लागेल, जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. बस सगळ्यांना एकच चिंता आहे, ती म्हणजे ईश्वराचं नामचिंतन आणि त्याचा आत्मसाक्षात्कार करून घेण्याचं. नाहीतर घरामध्ये 1-2 माणूस असतो, एकच असतो, पण काही घरामध्ये आई पण आहे, वडील पण आहे, भाऊ पण आहेत, सगळं लहानापासून तर मोठ्यापर्यंत आहे. असं जर असेल ना, समजायचं की ती मोठी परंपरा आलेली आहे. आणि मग अशा घरामध्ये योग भ्रष्टाला चांगलं वातावरण असतं. जन्माला आल्याबरोबर त्याच्या कानावरती हरिपाठ पडतो, जन्माला आल्याबरोबर त्याच्या कानावरती कीर्तन प्रवचन पडतं, दर्शन शब्द पडतात, त्या ठिकाणी संतांचं आगमन असतं. त्यामुळे पूर्वीचा केलेला अभ्यास लगेच उदायला येतो. म्हणून जयाच्या कोळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहदेवता रिद्धी आदी, ऐशी पुण्याची जोडी. आतापर्यंत जे वर्णन केलं ना, ते सगळं वर्णन ज्यांच्या जीवनामध्ये येतं त्यांच्या जीवनामध्ये पाप कधी येतच नाही, आणि आलं तर काय येतं, पुण्यच येतं. बहुत सुकृताची जोडी. आणि म्हणून विठ्ठल आवडी, विठ्ठलाची जी आवड आहे ना, ती आवड अनंत जन्माचे सुकृत जर केलं असेल आणि त्याची पुण्याई, म्हणून आपल्या जिव्हारी भगवंताचं नामचिंतन येतं. आणि म्हणून अशा योगभ्रष्ट पुरुषाच्या ठिकाणी जे काही परिवाराचे जे लोक असतात ते कशा असतात, ऐशी पुण्याची जोडी, वाढिंदली सर्व सुखाची कुळवाडी. सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख, ब्रह्मसुखाचे ते अधिकारीच आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये एवढं मोठं महापुण्याची जोडी झालेली आहेत ना, ते जन्म तो सुरवाडी योगाच्युतो. अशा घरामध्ये योगारूढ पुरुष जन्माला येतो. जे घर पवित्र आहे विचाराने, आचाराने, श्रीमंतीने, आणि सगळं वातावरण परमार्थिक आहे, अशा परमार्थिक वातावरणामध्ये योगभ्रष्ट पुरुष जन्माला येतो. आणि आल्या आल्या तो परमार्थाची साधना करायला लागतो. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे, मी मगाशी म्हणालो की असं जे वर्णन येतं ते 2 पद्धतीने येतं. हे बघा, 2-3 असे साधक आहेत की जे योग अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली, योग अभ्यास चालूही आहे, पण अचानकपणे अनंत जन्माच्या विषय वासना अंतःकरणामध्ये वास करून आहे. त्यामुळे त्यांनी या योगाचा अभ्यास करणाऱ्या साधकाला खेचून घेतलं आणि तो पुन्हा विषयामध्ये रंगायला लागला. आणि तेवढ्यामध्ये त्याचं देहावसान झालं, मृत्यू झाला. तर त्याला प्रत्यक्ष स्वर्गातील लोकांमध्ये जावं लागतं, त्या ठिकाणी भोग भोगावे लागतात आणि पुण्य संपलं की खाली यावं लागतं. पण असं आहे, श्रीमंत घराच्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर त्या श्रीमंत घरामध्ये जे जे जन्माला येतात ते सगळे योगभ्रष्ट होतील ना. मग भगवंताने सांगितलं, सुचिनाम श्रीमतांगे, चांगल्या श्रीमंत घरामध्ये जो जन्माला येतो तो योगभ्रष्ट असतो.
पण आपण असं पाहतो की श्रीमंत घरामध्ये जन्म आल्यानंतर सगळे मुलं व्यसनाधीन होतात. कारण काय आहे, ते श्रीमंत आहे पण सुचिनाम नाही. आचारभ्रष्ट सदा कष्टी, जे आचारभ्रष्टी असतात सदा कष्टी असतात ते. आणि त्यामुळे जे लोक श्रीमंत आहेत पण ज्यांचं कुळ पवित्र नाही त्यांच्या घरामध्ये मुलं जन्माला येतात पण सगळे दुराचारी येतात, सगळे व्यसनाधीन येतात, कुटुंब बरबाद करणारे येतात. हे सांगायला नको, प्रत्यक्ष ज्यांनी अनुभव घेतला असेल आणि जे घेत असतील, ज्यांनी पाहिला असेल त्यांना ह्या वाक्याची प्रचिती साक्षात येईल. म्हणून श्रीमंत घर असं उपयोगाचं नाही, ते सुचिनाम श्रीमताम पाहिजे. विचार संपन्न श्रीमंत असेल अशाच कुलामध्ये तो योगपुरुष जन्माला येतो. दुसरा असा आहे की जो योग अभ्यास करता करता त्याचा साधनेतून पाय घसरला आणि पुन्हा तो सामान्य माणसासारखा विषयांच्या दारामध्ये लोळायला लागला. आणि असं करता करता पुन्हा अचानक त्याला वैराग्य झाले आणि त्याने तो विषय पुन्हा सोडून दिला. म्हणजे पहिल्यांदा योग अभ्यास करताना तो योग भ्रष्ट झाला. योग भ्रष्ट झाला असताना काही काळ तो विषयामध्ये राहिला आणि विषयामध्ये राहत असताना लगेच त्याला उपरती झाली. आणि उपरती झाल्याबरोबर तो आणखी पुन्हा जोमाने अध्यात्माचा अभ्यास करायला लागला. पण हे करता करता मध्ये त्याला मृत्यू आला. तर अशा पुरुषाला प्राप्य पुण्यकृताम लोकाम ह्या लोक प्राप्त होत नाही. त्याला पुन्हा स्वर्गादी लोकच प्राप्ती होत नाही. त्याला मृत्यू आल्याबरोबर पुढचा जन्म लगेच मानवाचा प्राप्त होतो. म्हणजे त्याला स्वर्गात जाऊन तिथे काही दिवस राहून उत्तम प्रकारचे भोग भोगून खाली येऊन मग सुचिनाम श्रीमतांग हे त्या घरात जन्माला येतो मग साधना सुरू करतो असा नाही. हा असा आहे अभ्यास, योगाचा अभ्यास करता करता तो पुन्हा विषयामध्ये आला आणि विषयामध्ये राहताना पुन्हा वैराग्य झालं आणि पुन्हा जोमाने अभ्यास करायला लागला योगाचा. पण अभ्यास करताना मध्येच आयुष्य संपलं. असा तीव्र वैराग्य जो पुरुष आहे अशा पुरुषाला पुन्हा स्वर्ग लोकांची प्राप्ती न होता त्याला पुन्हा मानवाचा जन्म प्राप्त होतो. पण असा मानवाचा जन्म प्राप्त कुठे होतो त्याचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये आहे. अथवा योगिनामेव कुले भवति धीमता एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदि दृशम तत्र तम बुद्धि संयोगम लभते पौर्वदेहिकम यतते श्रुतो भूयः संसिद्धौ गुरुनंदना. म्हणजे हा दुसऱ्या प्रकारचा आहे. आणि हा दुसऱ्या प्रकारचा योग्याला जो जन्म प्राप्त होतो तो जन्म अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून यतद्धि दुर्लभतरम लोके, या लोकामध्ये अशा प्रकारचा जन्म मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. अशा प्रकारचं कोण आहेत बरं? तर अशा प्रकारचं जीवन जगणारा पुराणामध्ये सौभरी ऋषी नावाचा आहे. हा सौभरी ऋषी अतिशय विरक्त, खूप साधना करणारा आहे. रात्रंदिवस नामचिंतन करण्याकरता ज्याने जंगलाचा आश्रय घेतलेला आहे. आणि एक दिवस सहज पाणी पिण्याकरता तो सौभरी ऋषी एका तळ्यावरती येतो आणि तळ्यात पाणी पिण्याकरता जेव्हा जातो तेव्हा त्या तळ्यामध्ये त्याने अनेक प्रकारचे मासे पाहिले. बरं का, फक्त डोळ्यांनी मासे पाहिले आणि त्या माशांची मत्स्य क्रीडा पाहिली त्यांनी. मत्स्य क्रीडा पाहिली आणि मत्स्य क्रीडा पाहिल्याबरोबर त्याच्या अंतःकरणामध्ये पुन्हा अनंत जन्माच्या वासनेने पुन्हा अंकुर उत्पन्न केला. अरे तो म्हटला, पाण्यामध्ये राहणारे मासे देखील आपल्या पत्न्यांच्या बरोबर जलक्रीडा करतात आणि मला काहीच नाही का? अशी फक्त त्या माशांच्याकडे पाहून अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली. पुन्हा एका राज्याच्या ठिकाणी गेला. पुन्हा त्या राजाकडनं त्या मुलींचा स्वीकार केला गेला आणि पुन्हा तो संसाराला लागला. त्याला नंतर 2 पत्नी अनेक मुलं झालेत. पण हे करताना पुन्हा मनामध्ये विचारला, अरे मी सगळ्या संसाराचा त्याग करून जंगलामध्ये गेलो होतो साधना करण्याकरता
पाणी पिण्याच्या निमित्तानं मी तळ्यावरती गेलो आणि तळ्यामध्ये फक्त माशांची जलक्रीडा पाहिली, तर माझ्या अंतःकरणामध्ये पूर्वीजन्मीचे संस्कार पुन्हा ओढले गेले आणि मी पुन्हा भ्रष्ट झालो. तेव्हा अत्यंत पश्चाताप झाला आणि पश्चाताप होऊन तो म्हणाला, देवा अरे माझा जन्म व्यर्थ वाया गेला, व्यर्थ वाया गेला, व्यर्थ वाया गेला, असं म्हणून तो चिंता करायला लागला. आणि पुन्हा तो ज्या साधना करत होता पूर्वीची ती साधना त्यांनी पुन्हा सुरू केली. म्हणजे पूर्वी तो साधना करत होता, मधल्या काळामध्ये साधना बिघडली आणि पुन्हा साधना केली, असा जो जन्म येतो ना, तो जन्म म्हणजे कोणता आहे? अथवा योगिनामेव. आणि मग ह्या सौभरी ऋषींनी पश्चातापाने दग्ध होऊन भविष्य काळामध्ये जे कोणी साधक येतील त्या साधकांना मार्गदर्शक म्हणून त्यांनी उपदेश केला. आणि त्या उपदेशामध्ये तो म्हणतो, संगम त्यजेत मिथुन वृत्तीना मुमुक्षुः. तो म्हणतो, हे मुमुक्षुंनो, संगम त्यजेत, तुम्ही संघाचा त्याग करा. त्यांना विचारलं, संघाचा त्याग करा असं तुम्ही म्हणता कसं काय? संतांनी सांगितलं आहे ना, संतांची संगती मनोमार्गगती, संतांची संगती करायला सांगितली आहे. आणि तुम्ही जर म्हणतात संगम त्यजेत, तेव्हा सौभरी ऋषी म्हणतात, अरे बाबांनो, संगम त्यजेत ह्या म्हणण्याचा अर्थ मिथुन वृत्तीनाम संगम त्यजेत, ज्यांना कामक्रीडेची अतिशय आवड आहे, विषयांची आवड आहे, अशा लोकांचा संग करू नका. संगम त्यजेत मिथुन वृत्तीनाम मुमुक्षुः. आणि काय करा? सर्वात मना न विसृजेत, खूप प्रयत्न करा, खूप प्रयत्न करा. आणि बाहेर धावणाऱ्या इंद्रियांना कधीही मोकळं सोडू नका. न विसृजेत सर्वात मना, सर्वात मना सर्व इंद्रियांना, कितीही काही जरी झालं तरी ह्या इंद्रियांच्या वरती तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू नका. बहिरींद्रियाने न विसृजेत सर्वात मना, कोणत्याही प्रकारे या इंद्रियांना बहिर्मुख होत असेल तर त्यांना होऊ देऊ नका. मग काय करा? सांगतात, एकच चरण रहसी चित्त मनंतम ईशे. ईश म्हणजे विश्वरामध्ये रात्रंदिवस आपलं चिंतन ठेवा. आणि ह्या करता तुम्हाला जंगलात जाण्याची पाळी आली तरी जा. एकच चरण रहसी, रहस्य म्हणजे एकांतामध्ये, एकांतामध्ये जा, जंगलामध्ये जा आणि जंगलामध्ये जाऊन नेहमी त्या भगवंताचं नामचिंतन करा. आणि जर तुम्हाला संग करायचाच असेल, युंजीत तद्वर्तीषु साधेषु चक प्रसंग, जर कधी तुम्हाला संघाचा प्रसंग आला, कोणाची संगती करायचा प्रसंग आला, तर अशा पुरुषाची संगती करा जो साधू असेल, ज्याच्या जीवनामध्ये विश्वाचा साक्षात्कार करण्याचं ध्येय असेल, असा ध्येयवान पुरुषाची संगती करा. हे कोणाचा उपदेश आहे? एवढा मोठा जो सौभरी ऋषी आहेत ना, अशा सौभरी ऋषीची कथा आहे. दुसरी एक छोटीशी अशीच कथा येते. ती कथा उपनिषदाच्या मध्ये आहे. एक अतिशय मोठा ऋषी होऊन गेला, त्याचं नाव आहे रैक्व ऋषी. रैक्व खूप तपश्चर्या केली, जंगलामध्ये राहायचा. प्रवास करताना त्याने एक गाडी ठेवली होती. त्या गाडीत सगळं सामान ठेवायचा, या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात असा प्रवास करायचा. प्रारब्ध वर्षामध्ये त्याच्या अंगाला खरूज झाली त्या रैक्व ऋषींच्या. आणि मग तो गाडी उभी करायचा, तो गाडी खाली बसायचा आणि ते आपली अंगाला खरूज झाल्यामुळे सारखं खाज यायची, तो खाजत असायचा. एवढ्यामध्ये 2-3 राजहंस आकाशामध्ये उडत होते. आणि उडत असताना उडता उडता ते राजहंस एकमेकाशी बोलायला लागले. आणि त्यांचं बोलणं एका राजाच्या राजधानीवरून चालले होते ते. आणि तिथं जानुश्रुती नावाचा राजा होता. त्या जानुश्रुती नावाच्या राजाच्या कानावरती या राजहंसाचे बोलणं आले. आणि तो म्हटले, जगामध्ये आम्ही अनेक योगी पाहिले, पण रैक्व सारखा आतापर्यंत आम्ही एक सुद्धा योगी पाहिला नाही. इतका तेजस्वी आहे, इतका तपश्चर्या आहे की आतापर्यंत सगळे योगी होऊन गेले, पण याच्यासारखा योगी नाहीत की जो योगी या गाडीखाली बसलेला आहे.
दुसऱ्या दिवशी या जानश्रुतीने सांगितलं, जा या राज्यामध्ये जो कोणी योगी आलेला असेल त्याला घेऊन या माझ्याकडे. त्या जानश्रुती राजाचे सगळे शिपाई लोक बाहेर गेलेत. पाहत आहेत कोणी योगी भेटेना. लांब जंगलात गेले. एक गाडी सोडलेली पाहिली. त्या गाडीखाली एक म्हातारा, सर्व अंगाला खरूच झालेली, आणि तो सारखा खाजवतोय. त्याला वाटलं हा योगी असला पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं, त्याला शिपाईने सांगितलं, चला तुम्हाला आमच्या राजाने बोलवलेलं आहे. तो म्हटला, कोण राजा, मी ओळखत नाही. पैसे घ्या म्हटले. कसले पैसे, मला पैसे नको म्हटले. परत गेला. सगळे लोक सांगितले, आम्ही असा योगी पाहिला आहे, सर्व अंगाला खरोज आहेत, सारखं अंग खाजवतोय, पण त्याला आम्ही पैसे देऊ केले, पैसे तो घेत नाही. आम्हाला त्यांनी परत पाठवलं. दुसऱ्या दिवशी राजा बरोबर अनेक सैन्य त्याने घेतलेले आहेत. घोडे घेतले आहेत, हत्ती घेतले आहेत, सोडे घेतले आहेत, सगळं घेतलं आहे. आणि हा जानश्रुती राजा त्या गाडीच्या खाली आपलं अंग खाजवत असल्या त्या रयत ऋषीच्या जवळ गेला, नतमस्तक झाला. सांगितलं, महाराज तुम्हाला माझ्या राज्यातली सगळी संपत्ती घ्या, पण तुम्ही जो योगाचा अभ्यास केला ना, ती योगाची विद्या मला शिकवा. तुम्ही एवढी विद्या मला तुम्ही शिकवा. त्याने सांगितलं, पैशाच्या जोरावर तुम्ही विद्या शिकवत नाही, मी काही असा तसा योगी नाहीत म्हटले. मला तुझे घोडे नको, हत्ती नको, सोनं काही नको, सगळं घेऊन जा परत. काय करावं आता म्हटले. हा एवढा मोठा जीवनमुक्त योगी रैक्व ऐकत नाही. शेवटी त्याने सांगितलं, महाराज योगीराज, माझी एकमेव कन्या आहे, अतिशय सुंदर आहे, गुणवान आहे, लावण्यवती आहे. या सगळे घोडे, हत्ती, सोनं आणि माझी कन्या देतो, मग चालेल का? त्यांनी पाहिलं, हा हा चालेल 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 चालेल. आणि मग त्याने ते मान्य केलं. आणि त्यांनी पाहिल्यावर म्हटलं, मी माझी कन्या देतो, पण तुमच्या सर्व अंगाला खरून त्याचं काय? अरे म्हटलं, मी योगी आहे. ताबडतोब योगाचा त्यांनी वापर केला आणि सर्व अंग त्याने स्वच्छ करून झाला तो. आणि सांगितलं, मग द्या तुमची कन्या, आणि ते धन दिलं. म्हणजे हा योगाचा अभ्यास करत होता, परंतु हा योगाचा अभ्यास करता करता त्याला पुन्हा पूर्वीच्या संस्कार झाले आणि तो योगापासून च्यूत झाला आणि भविष्यामध्ये त्याने पश्चाताप केला, असा कधी उल्लेख आला नाही. हा जो आहे ना, त्याला म्हणतात की योगभ्रष्ट. आणि हा योगभ्रष्ट पुन्हा जन्माला जर आला तर स्वर्गात जाईल. तिथे काही दिवस तो राहील आणि मग पुन्हा खाली येईल. पण सौभरी जो आहे, हा सौभरी ऋषी, त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य झालं आणि ताबडतोब तो योगाला लागला. आणि असे जे आहेत ना, असे जे लोक पुन्हा स्वर्गाला जात नाही, ते जन्माला येतात. पण कुठे येतात? योगिनामेव कुले भवति धीमता. योग्यांच्या कुलामध्ये, की जे योगी अत्यंत बुद्धिवान आहे, बुद्धिवान आणि योगी, अशा कुलामध्ये हे महापुरुष जन्माला येतात. भगवंत म्हणतात, हा जन्म एतत् हि दुर्लभतरम लोके जन्म इदुदृशम. अशा प्रकारचा जन्म प्राप्त होणं ह्या लोकांमध्ये अत्यंत दुर्मिळ आहे. कोणत्या? योग्याच्या घरामध्ये जन्माला येणं. या ठिकाणी आणखी एक शंका अशी मनामध्ये येते की हा पुरुष योग्याच्या घरात जन्माला येतो, याचा अर्थ योगी आणि ग्रस्त आश्रमी का? मग जर हा जन्माला येतो योग्यांच्या घरामध्ये, याचा अर्थ योगी आहे आणि ग्रस्त आश्रमी आहे, असं का? म्हणजे ग्रस्त आश्रमी असते योगी असतात का? आणि जे योगी ते ग्रस्त आश्रमी योगी, मग फरक काय? आणि असं जर असेल तर भगवंताचं म्हणण्याचा अर्थ काय? मग योगिनामेव कुले भवति धीमता. असं जे आहेत ते योगी, त्यांच्या कुलामध्ये हा जन्माला येतो, मग याचा अर्थ काय करायचा? आणि तो बुद्धिवानही आहे. याचा अर्थ दोन पद्धतीने करता येऊ शकतो. जसं त्यांच्या कुळामध्ये आपण म्हणतो ना, तुकोबारांचं एक आहे ना प्रमाण आहे की आमच्या घरामध्ये विश्वंभर होऊन गेले आणि ती मोठी परंपरा आहे.
जर त्यानंतरच्या काळात ते आताचे लोक ते म्हणतात की आमचं कुळ म्हणजे संतांचं कुळ आहे, आमच्या कुळामध्ये प्रत्यक्ष तुकोबराय अवतार आले, प्रत्यक्ष विश्वंभर बाबा जन्माला आले आहेत, आमचं कुळ हे संतांचं कुळ आहे, आमचं कुळ हे साक्षात्कारी पुरुषांचं कुळ आहे. त्याचप्रमाणे जर आपण एकनाथ महाराजांचा विचार केला तर त्यांचं कुळ देखील भानुदासांचे कुळी, महाविष्णूंचा अवतार, त्यांचं जे कुळ आहे ना ते महाविष्णूने अवतार घेतलेलं कुळ आहे, म्हणजे ते देखील संतांचं कुळ आहे, एकनाथ महाराजांचं संतांचं कुळ आहे. याचा अर्थ असा आहे की असं घर आहे की त्या घरी पूर्वी खूप असे योगी होऊन गेले, जन्माला आले, म्हणजे जन्माला मुलगा आला त्याने अभ्यास करता 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 तो योगी झाला आणि तेव्हापासून त्या घराला योग्याचं कुळ अशी म्हणण्याची पद्धत झाली. योगिना मे कुले भवती धीमता हा एक अर्थ आहे. आणि दुसरा आहे मुंडकोपनिषदामध्ये असा उल्लेख येतो, ज्या कुळामध्ये आत्मसाक्षात्कारी पुरुष झाला आहे त्या कुळामध्ये असा एकही पुरुष जन्माला येत नाही की त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही. हा वेदांत सिद्धांत आहे. असा कुळ की ज्या कुळामध्ये एखादा आत्मसाक्षात्कारी पुरुष होऊन गेला ब्रह्मनिष्ठ, आणि त्यानंतरच्या काळामध्ये जे कोणी जन्माला येतात ना त्यांना आत्मसाक्षात्कार होतोच, आत्मसाक्षात्कार विरहित पुरुष त्या घरी जन्माला येत नाही असा वेदांचा सिद्धांत आहे. मग ह्याप्रमाणे हरिपाठामध्ये सुद्धा आहे, जर नामसाधना ज्याच्या जीवनामध्ये चांगली असेल त्याच्या जीवनामध्ये आईच्या कुळाकडचे आणि पितेच्या कुळाकडचे दोन्ही कुलांचा उद्धार होतो, दोन्ही पक्षपायी उद्धारते. म्हणजे नामसाधना ही एक योगच आहे ना. जर ही नामाची साधना केली तर आईच्या आणि पित्याच्या कुलाचं दोन्हीकडचा उद्धार होतो. ही नामाचा महिमा आहे. तसं योगाचा आहे की योगाचा अभ्यास केल्यानंतर 21 पिढ्यांचा उद्धार होतो असं योग प्रक्रियेमध्ये वर्णन येतं. आणि मग ज्या कुलामध्ये योगी जन्माला येऊन गेलेले आहेत अशा कुलामध्ये याचा जन्म येतो. म्हणजे काही न प्रयत्न करता हा मुक्त होणारच आहे. या अर्थानं कुले भवती धीमता, धीमता म्हणजे बुद्धिमान. आणि दुसराही अर्थ होऊ शकतो की ग्रस्त आश्रमी आहे पण अत्यंत आचार विचार संपन्न आहे, योग्याचं जीवन जगतोय, अशाही पुरुषाच्या घरामध्ये योगभ्रष्ट जन्माला येतो. येतात ही दुर्लभतरम लोके जन्म यदृशम. आणि त्या ठिकाणी जन्म आल्यानंतर काय होतं, तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौर्व देहिका. पौर्व म्हणजे पूर्वीच्या देहामध्ये जी काही त्यांनी साधना केली होती ती साधना आता त्याला पुढचा दिन प्राप्त झाल्याबरोबर सगळी साधना त्याला येते, वर्ते, त्याला आपोआप प्राप्त होते. तत्रतम बुद्धी संयोगम पौर्व देहिकम बुद्धी संयोगम लभते. पूर्वीची जी काही साधनेची बुद्धी होती ती साधनेची बुद्धी त्या व्यक्तीला आपोआप प्राप्त होते. आणि काय करतो तो, येततेच तो भूया, आणि आणखी तो पुन्हा प्रयत्न करतो. कशा करता, संसिद्ध गुरुनंदना, आत्मसाक्षात्कारा करता तो पुन्हा प्रयत्न करत असतो. इथपर्यंतचं वर्णन झालं. ह्यानंतर माऊली या श्लोकावरती खूप चांगलं वर्णन करतात, म्हणून जास्त उल्लेख न करता आपण पुढच्या भागाकडे वळूया. फक्त एक जाता सांगून ठेवायचं आहे की धीमता म्हणजे बुद्धिमान. म्हणजे काही योगी असे आहेत की ते बुद्धिमान आहेत पण श्रीमंत नाहीत. ज्ञानोबा वर्णन करणारच आहे. पण धीमता असं करताना असं आहे की ते बुद्धिमान आहेत पण श्रीमंत नाहीत, अशा कुळामध्ये तो जन्माला येतो. आपण बघूया नंतर. अथवा अग्निहोत्री जे परब्रह्मण्य क्षोत्री महासुख क्षेत्री आदिवंत. असं जे योग्याचं कुल कसं आहे, अथवा योगिनामेव कुले भवती धीमता. अग्नी हेच ज्ञान, हाच अग्नी ज्यांच्या घरामध्ये आहे आणि या ज्ञान अग्नीचं अनुष्ठान ज्या घरातले माणसं करतायत, जे परब्रह्मण्य क्षोत्री, जे परब्रह्माचे चांगले अधिष्ठाते आहेत, महासुख क्षेत्री, महासुख म्हणजे ब्रह्मसुख,
सर्वसुख आणि ब्रह्मसुख याला वेगळ्या ठिकाणी वर्णन आहे. या ठिकाणी महासुख म्हणजे ब्रह्मसुख. या ब्रह्मसुखाचे ते अधिकारीच आहेत, अधिवंत आहेत. आणखी काय, जे सिद्धांत ज्या सिंहासनी राज्य करती त्रिभुवनी, जे कुजती कोकिल वनी संतोषाच्या, जे संतोषाच्या वनी कोकिल कुजती, ते कसे आहेत, सिद्धांताची सिंहासनी राज्य करती त्रिभुवनी, जे त्रिभुवनी संतोषाच्या राज्य करते, त्रिभुवनी संतोषाच्या राज्य करते. जे त्रिभुवनामध्ये सिद्धांताची सिंहासनी, सिद्धांताच्या सिंहासनावरती त्रिभुवनामध्ये संतोषाच्या राज्यामध्ये राज्य करतात. आता या ठिकाणी सिद्धांताची सिंहासनी, कोणतं सिद्धांत आणि कोणतं सिंहासन? सिद्धांत हाच एक आहे की जीव ब्रह्मही वनापराहा, जीव ब्रह्माचं ऐक्य. मी जो जीव आहे ना, तो जीव कसा आहे, ब्रह्म आहे. माझ्यामध्ये आणि त्या परमेश्वरामध्ये थोडा सुद्धा फरक नाही. जीव ब्रह्माचं ऐक्य हे ज्यांच्या जीवनामध्ये झालेलं आहे, असं जीव ब्रह्माच्या ऐक्यरूपी सिंहासनावरती संतोषाचं जे त्रिभुवनामध्ये राज्य करताय, ज्यांच्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये असंतोष काही झालाच नाही, असं जे आहेत ना, ते कुजती कोकिलवणी संतोषाच्या. तिने अर्थ, संतोष हा शब्द इकडे पण घ्यायचा आणि संतोष हा शब्द इकडे पण घ्यायचा. जे संतोष वनी, संतोष रूपी वनामध्ये जे कोकिळ आहे, आपण पाहतो वनामध्ये कोकिळ असतात आणि ते आनंदाने गात असतात. पण हे असं घर आहे की ह्या घराला वनाची उपमा दिली, पण हे वन कसं आहे, संतोषाचं वन आहे. म्हणजे घरातले सगळे माणसं समाधानी आहेत, संतुष्ट आहेत. कोणत्याही जीवनामध्ये, कोणत्याही माणसाच्या अंतःकरणामध्ये राग नाही, लोभ नाही, हेवा नाही, तिरस्कार नाही, सगळे आनंदी माणसं आहेत. जणू काही आनंदाचं वन आहे. आणि ह्या वनामध्ये जे नेहमी भगवंताच्या नामचिंतनाचा उद्घोष करतात आणि त्यांचं उद्घोष करणं जणू काही कोकिळासारखं आहे. म्हणून जे कुजती कोकिलवणी संतोषाच्या वनामध्ये जणू काही नामचिंतनाच्या द्वारे ते जणू काही उद्घोष करणारे कोकिळच आहे की काय. एवढंच नाही, जे विवेक द्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्य फळी, त्या योगियांचे कुडी जन्म पावे. योग भ्रष्ट ज्या घरामध्ये जन्माला येतो त्या घराचं वर्णन चाललेलं आहे की त्या घरातले माणसं कुठे बसलेले आहेत. ते म्हणतात विवेक द्रुमाच्या मुळी. विवेक हाच मोठा वृक्ष आहे आणि ह्या विवेक रूपी वृक्षाच्या मुळाला या घरातले सगळे माणसं बसलेले आहेत. म्हणजे सगळे माणसं विवेकी आहेत. थोडक्यात एकाच्याही अंतःकरणामध्ये अविवेक नाही. मुलगा असेल, वडील असेल, भाऊ असेल, सगळे असेल, विवेक रूपी वृक्षाच्या मुळाला बसलेले आहेत. आणि त्या वृक्षाला नित्य फळं येतात. कसले? मोक्षाचे नित्य फळ विवेक रूपी वृक्षाला लागलेले आहेत. अशा वृक्षाच्या पायथ्याशी या घरातले सगळे माणसं बसलेले आहेत. असं का म्हटलं नित्य फळ? कारण का मोक्ष नित्यसिद्धच आहे. मग मोक्ष नित्यसिद्ध असताना अशा नित्यसिद्ध असताना मोक्ष ज्या विवेकाच्या वृक्षाला मोक्षाचं फळ येतं, त्या फळाच्या पायाशी म्हणजे नेहमी विवेकशील त्या घरातली माणसं आहेत. विवेक द्रुमाच्या मुळी बैसले आहाते. आणि ते वृक्ष कसा आहे? नित्यफळी विवेक द्रुमाचे मुळी. तो शब्द मागे घ्यायचा की ज्या वृक्षाला नित्य फळं येतात. कसले? मोक्षाचे नित्य फळं येतात. असा विवेक रूपी वृक्ष आहेत आणि त्या वृक्षाच्या पायथ्याशी, मुळाशी ते माणसं बसलेले आहेत. अशा योग्यांच्या कुळामध्ये असा योगभ्रष्ट पुरुष जन्माला येतो. मग जन्माला येताना कसा कसा येतो? मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे. सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा. सूर्याचा उदय होण्याच्या अगोदरच पूर्व दिशेच्या रावळी येताची, उदय येताची सूर्य दिवाळी, येराही दिशा ते काळी काळीमान आहे.
ज्याप्रमाणे उदयलिया प्राची म्हणजे पूर्व दिशा, पूर्व दिशेला सूर्य उदयाच्या येण्याच्या अगोदरच सर्व दिशांच्या मध्ये प्रकाश यायला सुरुवात होते. सूर्यापुढे प्रगाटे प्रकाशू जायचा, म्हणून 6 वाजताच प्रकाश यायला लागतो. सूर्याचा अजून उदय झालेला नाही, सूर्याच्या उदयाच्या अगोदरच 10 दिशांना प्रकाशाचा उदय व्हावा. त्याप्रमाणे मोटकी देहाकृती उमटे, देहाची छोटी मोटकी म्हणजे तो आईच्या उदरामध्ये जन्माला यायला लागलेला आहे, आता त्याचा जन्म होणार आहे. मोटकी देहाकृती उमटे आणि तो जन्माला येतो ना येतो तोच कुठे निज ज्ञानाची पहाट पडे. त्याच्या जीवनामध्ये बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची पहाट फुटते आणि उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणे, अशा प्रकारची स्थिती त्या महापुरुषाची होते. आणि मग त्या पुरुषाला ज्ञान प्राप्त करण्याकरता वयाची वाट पाहावी लागत नाही, मोठं व्हावं लागत नाही, वैशिष्ट्य वय यावं लागत नाही. जसं व्यवहारामध्ये लग्न होण्यासाठी 18-21 वर्ष लागतात, त्याप्रमाणे ह्या पुरुषाला ज्ञान होण्याकरता वयाची वाट पाहावं लागत नाही. तैशी दशेची वाट न पाहता, म्हणजे त्याला 21 वर्ष 22 वर्ष 25 वर्ष 50 वर्ष असं वाट पाहावं लागत नाही. वैशीची गावाला येता त्याला विशिष्ट दशा पाहिजे, विशिष्ट वय पाहिजे असं काही नाही. बाळपणीची सर्वज्ञता वरीत येते. सर्वज्ञता त्याला बालपणामध्येच वरत असते. म्हणजे सगळे शास्त्र स्वयंभ निगती मुखे, त्याच्या मुखातनं सगळे शास्त्र आपोआप बाहेर पडतात. कधी लहान असतानाच, कारण का लहान असतानाच सर्वज्ञता त्याला वरत असते. म्हणून तैशी दशेची वाट न पाहता विशिष्ट जीवनामध्ये दशा प्राप्त व्हावी, विशिष्ट वय यावं असं नाही. बाळपणीची सर्वज्ञता वरीत येते. लहान असतानाच असा पुरुष ज्ञानवान संपन्न होतो. त्याला म्हणतात की ते सिद्ध प्रज्ञेचे लाभे मनाची सारस्वत दुभे. पुढे आलंच आहे. मग सकळ शास्त्र स्वयंभे निगती मुखे, त्याच्या मुखात सगळे शास्त्र बाहेर पडतायत. याचं जीवन पाहता असेल श्रीमद शंकराचार्य लहान असताना 8 वर्षामध्ये सगळं काम संपवून टाकलं. ज्यांनी उपनिषदांच्या वरती, गीतेच्या वरती भाष्य लिहिलं, ब्रह्मसूत्रावरती भाष्य लिहिलं आणि अनेक छोटे मोठे ग्रंथ लिहिले लहान असतानाच. कारण का मग सकळ शास्त्रे स्वयंभे निगती मुखे, त्यांच्या मुखातनं सगळे शास्त्र यायला लागतात. माऊली लहान असतानाच ज्ञानेश्वरी सारखा जगन्मान्य ग्रंथ लिहिला, अमृत अनुभव, चांगदेव 65, अभंगगाथा, हरिपाठ, हे जे कसे काय लिहिले? सकळ शास्त्रे स्वयंभे निगती मुखे, त्यांच्या मुखातनं लहान असताना सगळं शास्त्र निघतायत बाहेर. कारण का ते सिद्ध प्रज्ञेचे लाभे मनची सारस्वत दुभे, त्यांच्या मनावरती सरस्वती प्रत्यक्ष आवड झालेली असते आणि त्यांचं मन सर्व शास्त्र संपन्न होतं. कारण का त्यांना सिद्ध प्राज्ञा प्राप्त होते. सिद्ध प्राज्ञा म्हणजे वृतंभरा प्रज्ञा. वृतंभरा प्रज्ञा म्हणत असताना ज्यांनी आतापर्यंत साधना जी केली होती ना, त्या सगळ्या साधनांचं फलद्रुपता म्हणजे जन्माताच त्यांना सगळ्या सिद्धी आणि सगळं ज्ञान प्राप्त झालेलं असतं. ऐसे जे जन्मे जया लागी, ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम, स्वर्गी ठेले जप होम करती सदा. अशा ह्या पवित्र कुलामध्ये आम्हाला जन्म यावा, याकरता ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम, त्या देवतांच्या अंतःकरणामध्ये देखील कामना असते की असं जे कुल आहे ना, अथवा योगिनामेव कुले बोधी धीमता, धीवान बुद्धिवान असणारं जे योग्याचं कुल आहे त्या कुलामध्ये आम्हाला जन्म भेटावा. याकरता स्वर्गातील देव देखील होम हवनादे त्या ठिकाणी कार्यक्रम करतात. कशा करता? असा जन्म आम्हाला प्राप्त व्हावा याकरता. एवढेच नाही, अमरी भाट होईते मग मृत्यू लोकाते वाणी दे, ऐसे जन्म पाळता गा जे ते तो पावे. ज्या ठिकाणी असा जन्म प्राप्त होण्याकरता प्रत्यक्ष स्वर्गातील लोक त्याची स्तुती करतात. वा वा, काय जन्म आहे, काय जन्म आहे, ती सुंदर जन्म आहे. आल्या आल्या या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये सगळे शास्त्र बाहेर पडतायत.
अशा प्रकारचं वर्णन स्वर्गातील लोक करतायत. देव करताय अमरी भाट होईजे मग मृत्यू लोकाते वाणिजे. अशा प्रकारे मृत्यू लोकाचं वर्णन करतात की ज्या कुळामध्ये ऐसे जन्म पारतागा जे ते तो पावे. अशा कुळामध्ये असा योगी पुरुष, असा योग भ्रष्ट पुरुष जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर आपोआपच त्याकडे सगळी साधना होते. याकरता एक वाक्य या ठिकाणी आवडून सांगावं असं लागतं. ते असं की परमार्थामध्ये यशस्वी होणारा मनुष्य तर भगवंत त्याला डोक्यावर घेऊन नाचतो, परंतु परमार्थामध्ये अयशस्वी होणारा मनुष्य देखील ब्रह्मदेवापेक्षा श्रेष्ठ आहे, इंद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे परमार्थामध्ये जर अयशस्वीता झाली म्हणजे आत्मसाक्षात्कार जरी नाही मिळाला तो देखील इंद्रापेक्षा श्रेष्ठ आहे, ब्रह्मदेवापेक्षा श्रेष्ठ आहे. पण ज्याने आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतला तो तर भगवंताच्या गळ्यात ताईत बनतो. तया ते माथा मुकुट करी. भगवंत म्हणतात मी त्याला माझ्या डोक्यावरती ठेवतो, तो म्हणजे माझ्या डोक्यावरचा मुकुट आहे की ज्याने परमार्थ करता करता आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतला. पण परमार्थ करता करता वासनेमुळे जर तो योग भ्रष्ट झाला, योगाचरित मानसा, तो देखील इंद्रचंद्र महेंद्र ब्रह्मादी लोकांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. बघा म्हणजे परमार्थामध्ये असफल होणं तो किती मोठं यश आहे. आपण म्हणतो ना, एखादा मुलाने म्हणावं मी पहिली नापास आहे आणि माझा भाऊ तो पण नापास आहे, पण माझा भाऊ जो नापास झाला ना तो कलेक्टरची परीक्षा नापास झाला आणि एक पहिली नापास झाला. दोन्ही नापास झालेले आहेत, पण दोन्हींच्याही नापास होण्यामध्ये फरक आहे. हा पहिली नापास आहे आणि दुसरा कलेक्टरची परीक्षा नापास आहे. कलेक्टरची परीक्षा नापास असं जरी म्हटलं तर तो अनेक लोकांच्या पेक्षा श्रेष्ठ आहेत ना तो. आणि म्हणून संसारातले लोक म्हणतील आम्ही अयशस्वी आहेत आणि परमार्थात ते म्हणतील आम्ही अयशस्वी आहे. पण संसारातले माणसं अयशस्वी म्हणजे पहिली नापास आणि परमार्थातले अयशस्वी म्हणजे कलेक्टर नापास. म्हणजे कलेक्टरची परीक्षा देण्याकरता नापास झालेला विद्यार्थी आहे. म्हणजे तो किती मोठा असेल त्याप्रमाणे परमार्थामध्ये जो अयशस्वी होतो तो देखील ब्रह्मादी लोकांच्या पेक्षा श्रेष्ठ ठरतो. एवढी मोठी परमार्थाची विशालता आहे, तरी देखील लोक का ओळखत नाही, काच माहिती नाही. कारण एवढं मोठं सामर्थ्य या परमार्थाच्या वातावरणाचं आहे. आणि म्हणून मगाशी वाक्य म्हणालो की योगी कुलामध्ये जन्माला आल्यानंतर तो मनुष्य पुन्हा भोगाकडे वळत नाही, असा एक सिद्धांत आहे. योगी कुलामध्ये जन्माला आलेला योग भ्रष्ट पुन्हा भोगाकडे वळत नाही. अशी एक कथा येते की असाच एक जन्म होत, एक ग्रह होत, घर होतं. त्या घरामध्ये सुचिनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्ट विजायते किंवा अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म दृश्यम. अशा प्रकारचं घर होतं. त्या घरामध्ये एक चांगला मुलगा विवेकशील जन्माला आला, परंतु त्याचं मन रमेना या श्रीमंतीमध्ये. लगेच तो काशीला गेला. त्या ठिकाणी त्यांनी संन्यास घेतला. गुरूंना खूप आवडलं. श्रीमंत आहेत, बुद्धिमान आहेत, वैराग्यशील आहेत. त्यांनी सांगितलं बाबा हा आश्रम तुला घे. आणि श्रीमंताचा त्याग करून आलेल्या त्या योग्याला त्याच्या गुरूंनी बळजबरीने आपला उत्तराधिकारी बनवलं. परंतु उत्तराधिकारी बनवल्यानंतर 4-5 दिवसांनी, वर्षांनी त्या गुरूंचा दिवस सुटला गेला आणि पुन्हा हा बघतोय की घरामध्ये जे काही मी व्यवहार करायचो तेच व्यवहार मला आता पुन्हा इथं करावे लागत आहेत. म्हणून आणखी 5-6 वर्षाने त्याने त्या आश्रमाचा त्याग केला आणि गंगेच्या खाली लांब जाऊन कुठेतरी झोपडी बांधून तो राहू लागला. झोपडी बांधली, नामचिंतन करायला लागला. एक दिवस असंच एक प्रेत वाहून आलं झोपडीजवळ. त्याने त्या प्रेताला बाहेर काढलं. पाहिलं की हे मेलेलं नाही, त्यामध्ये जीव आहे. म्हणून त्यांनी उलट केलं, त्यातलं सगळं पाणी काढलं, शुश्रूषा केली आणि चांगलं झालं होतं तो पेशंट. आणि
त्याला काही पैसे दिले आणि घरी पाठवलं. घरी गेल्यानंतर तो व्यक्ती त्याने सांगितलं त्या महाराजांना की मी हरिद्वारला गेलो होतो आणि तिथून माझा पाय निसटला, गंगेत पडलो, वाहत वाहत आलो, तुम्ही मला काढलं, मी खूप मोठा श्रीमंत आहे. त्याने सांगितलं मला काही नको, परत जा. घरी परत गेले. ते घरच्या लोकांना कळालं एका महात्म्याने एवढं मोठं सहकार्य केलं, खूप मोठा पैसा घेऊन आले ते आणि सांगितलं महात्माजी चला आमच्या घरी. ते सांगितलं बाबा मी तुझ्या इतका श्रीमंत होतो, मला हे नको. पण ते म्हटलं तुम्ही आता हो म्हणा की नाही म्हणा, आम्ही एवढे पैसे आणलेले आहे, आम्ही तुम्हाला देणारच. ते म्हटलं मला नको, तुम्ही नका घेऊ, आम्ही तुम्हाला आश्रम बांधून देऊ. पुन्हा मोठा आश्रम बांधला. अहो म्हटलं इथं आश्रम आहे, अनेक साधू आहेत, या साधूंना अन्नक्षेत्राकरता आम्ही पुन्हा तुम्हाला आणखी पैसे देऊ. म्हणजे श्रीमंतीचा त्याग केला, संन्यास घेतला. संन्यास घेऊन गुरुनी सांगितलं पुन्हा तो मठ सांभाळ. त्या मठाला कंटाळले, पुन्हा तो आश्रम बांधला. आश्रम बांधला, साधना करता करता प्रेत आलं आणि त्या म्हणजे ते वाहून आणि त्यानिमित्तानं त्याला पुन्हा श्रीमंत केलं. त्याने सांगितलं आता काही हो, ही श्रीमंती येऊ अथवा जाऊ, मी मनातून त्याला काढून टाकतो. म्हणजे श्रीमंतीचा त्याग म्हणजे भोगाचा त्याग स्वरूपाचा काही लोक करतात, म्हणजे काय पूर्णपणे टाकतात आणि काही मनातून टाकून देतात. याने पाहिलं की मी पैशाचा त्याग करायचा प्रयत्न केला, पण जर धनच माझ्या पाठीमागे लागायला तर मी काय करू. आता धनच जर माझ्या मागे येत असलं, पळत असलं, मी काय करू. मग त्याने सांगितलं धन जरी माझ्या मागे पळत आलं असलं तरी देखील मी मनाने त्याला शिवणार नाही. आणि म्हणून धनाचा त्याग एक मनानं करणं वेगळं आणि धनाचा त्याग स्वरूपाचा करणं वेगळं, दोन्ही त्याग आहे. जर तुमचं प्रारब्ध भोगायचं असेल तर काय करणार तुम्ही. त्या महात्म्याचं प्रारब्ध भोगायचं होतं आणि म्हणून सगळं प्राप्त होऊन सुद्धा तो मनाने शिवला नाही. त्यांनी आपली योग साधना चालूच ठेवली आहे आणि मग अशी जर योग साधना चालू जर ठेवली त्याने तो त्या जन्मामध्ये तो मुक्त होतो. असं वर्णन या श्लोकाचं करता येईल. मग असं जी काही परिस्थिती आहे ना, अशा परिस्थितीमध्ये तो जन्माला आलेला आहे. आता पुन्हा मागचा विषय येतो पुढे की जो परमार्थ करताना योग करता करता त्याचं चित्त योगापासून चलित झालं. कारण का अंतःकरणामध्ये भोगवासना होती म्हणून. आणि तो पुन्हा स्वर्गाला गेला, स्वर्गामध्ये बराच काळ राहिला, तिथले भोग भोगले आणि पुन्हा तो खाली आला. कोणता सूचनाम श्रीमतांगे योग भ्रष्टो भिजायते, त्याचं वर्णन राहिलं होतं. पुन्हा त्याचं वर्णन त्या श्लोकामध्ये येतं. पूर्वाभ्यासेन ते नैव ह्रियते ह्योसोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते. म्हणजे पहिल्याचं वर्णन केलं विषय राहिला तिथेच तसा, पुन्हा दुसऱ्याचं वर्णन केलं तो विषय पूर्ण केला आणि मग मागल्या राहिलेल्या विषयाचं वर्णन करण्याकरता पुन्हा हा श्लोक येतो. पण ह्या श्लोकाचं वर्णन करण्याकरता तितका पुरेसा वेळ नाही. परंतु मागच्या जन्मामध्ये जो अभ्यास केला होता तो अभ्यास त्याला पुन्हा प्राप्त होतो आणि बळजबरीने होईना त्याची योगामध्ये प्रवृत्ती होते आणि असा जिज्ञासू शब्द ब्रह्माती वर्तते. वेदाने सांगितले निष्काम कर्म आहे त्या कर्माच्याही पलीकडे जातो आणि आत्मसाक्षात्कार करून घेतो. असं ह्या योगाच्या पहिल्या टप्प्याचं वर्णन आहे. अशा प्रकारची स्थिती योग भ्रष्टाला प्राप्त होते. पण आपल्या जीवनामध्ये योग भ्रष्टता येण्याच्या अगोदरच आपण संतांच्या माऊलीच्या कृपेनं मुक्त व्हावं ह्याकरता आपण त्यांना प्रार्थना करूया की आम्हाला ही जे वर्णन सांगितलं योग भ्रष्ट, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं, मग परमार्थ करायचा, देवा तुम्ही एवढे समर्थ आहात ना, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. तुमच्या मनात जर आलं तर रेडारेड बोलू शकतो. आम्ही तर माणसं आहोत, तुमच्या कृपेने आम्ही नक्की मुक्त होऊ. मग तुम्हीच आम्हाला मुक्त करा.